नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करायला घेतला, मध्ये खूप बिझी होतो. सध्या राष्ट्रीय पातळीवर आणि दिल्लीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न गाजतोय, तो म्हणजे काक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. आणि त्या आंदोलनाचा राजकारणासाठी कसा उपयोग करून घेतात तो एक पहिला आपल्याला एक व्हिडिओ करायचा आहे. दुसरं, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय त्याचा उपयोग होतोय असा एक आपल्याला दुसरा व्हिडिओ करायचा. तर आपण आज पहिल्यांदा भारतातले जे राजकीय पक्ष आहेत, विरोधी पक्ष, ते या आंदोलनाचा कसा फायदा करून घेतात ते पाहायचं. एक पहिला प्रश्न की काक्रोच जनता पार्टी हा काय अधिकृत राजकीय पक्ष नाही, म्हणजे तो काही रजिस्टर वगैरे झालेला असं काही पक्ष नाही आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका केसमध्ये कॉमेंट करताना की बा जे तरुण काहीच करत नाहीत ते झुरळ आहेत असा शब्द वापरला होता. तर त्याच शब्दाला पकडून झुरळ जनता पार्टी म्हणजे इंग्लिशमध्ये काक्रोच जनता पार्टी असं त्यांनी स्थापना याला केली यूट्यूबला, आणि त्याला लाखोनी करोडोनी फॉलोअर्स त्यांना 2 दिवसामध्ये 2 कोटी फॉलोअर्स मिळाले. त्याच्यामध्ये भारतातले फक्त 10 लाख आहेत आणि बाकीचे 1,90,00,000 लोक हे पाकिस्तान, बांगलादेश, अमेरिका, कॅनडा इथ्यातले आहेत. काक्रोच जनता पार्टीचा जो प्रमुख आहे अभिजित दिपके, तर हा सर्व्हिसला होता अमेरिकेमध्ये, आणि तिथून तो भारतात आला आणि त्यांनी डायरेक्ट जंतर मंतरवर आंदोलन करायला सुरुवात केली. तर त्याची हिस्ट्री तुम्हाला पहिले समजून सांगणं गरजेचं आहे की अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीचा सभासद होता, कार्यकर्ता होता. त्यांनी त्याच्या एका मुलाखतीमध्ये स्वच्छ सांगितलेलं आहे की मी आप आदमी पार्टीचा प्रचारक आहे, सभासद आहे, कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पक्षाला कायम विरोध करतो. मी आयुष्यात कधी भाजपला मतदान केलेलं नाही. म्हणजे या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याची भूमिका काय असणार. यांचं प्रायोजक कोण आहे, तर यांचे जे प्रायोजक आहेत हे आम आदमी पार्टी आहे. आम आदमी पार्टीचं काय झालं की दिल्लीतलं त्यांचं सरकार गेलं, पंजाबमध्ये सरकार आहे. तिथं आता 2027मध्ये निवडणुका आहेत आणि तिथून ते पंजाबमधून सत्तेतून बाहेर पडतील याची 100% शाश्वत. त्याच्यामुळं कुठंच सत्ता नाही, कुठं मानपान नाही, कुठं अधिकार नाही. तर मग काहीतरी हालचाल केली पाहिजे, जनतेच्यासमोर आलं पाहिजे. म्हणून त्या आम आदमी पार्टीने या अभिजित दिपकेला उभं केलं आणि त्याला भारतात बोलून हे आंदोलन उभं करायला सुरुवात केली. आज आपण फक्त भारतातल्या राजकारणात बोलतो. उद्या तुम्हाला मी आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा हालचाली झाल्या त्याचं तुम्हाला समजून सांगा. सुरुवातीला म्हणजे जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा पहिले 8 दिवस कोणत्याही राजकीय पक्षाने त्याच्यामध्ये पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्या लक्षात आलं की या आंदोलनाला फारसा पाठिंबा वगैरे काही मिळणार नाही आणि लोकांनी दिला पण. यांनी आंदोलन उभं कशासाठी सुरू केलं, तर नीट परीक्षा जी आहे म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी जी अखिल भारतीय पात्र परीक्षा घेतली जाते त्याला नीट म्हणतात. तर त्या परीक्षेतले पेपर फुटले. तर सरकारने तातडीने कारवाई करून ती परीक्षा रद्द केली, दुसरी परीक्षा घेतली, त्याचे निकाल लागले. ते लोक त्यांच्या कॉलेजला आता जाऊन ॲडमिशन पण घेते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन चालू केलं ते विद्यार्थी बिचारे दुसरी परीक्षा देऊन मार्गी सुद्धा लागले. पण त्यांना ते कारण मिळालं होतं की नाही, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिला पाहिजे. एक तर लक्षात घ्या की धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत, पण नीट परीक्षा जी आहे ती वैद्यकीय क्षेत्रातली असल्यामुळं ती जे आरोग्यमंत्री आहेत जे पी नड्डा यांच्या अंडर येते. म्हणजे राजीनामा मागायला पाहिजे तो जे पी नड्डाचा मागायला पाहिजे. पण यांनी धर्मेंद्र प्रधानचा लावून धरला, कारण धर्मेंद्र प्रधान पूर्वी पंतप्रधान मोदींचे खूप निकटवर्तीय होते. त्याच्यामुळं मग
काहीतरी यश मिळालं पाहिजे. आपण सरकारला एक मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडला. हा आनंद घेण्यासाठी, हे यश मिळवण्यासाठी सगळे राजकीय पक्ष तुटून पडले. सुरुवातीला लांब राहणारे सगळे विरोधी पक्ष एक एक करून जंतर मंतरवर हजेरी लावायला सुरुवात त्यांनी केली. आपल्या महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गेले, नाही का, मनोज जरांगे गेले, सुप्रियाताई सुळे गेले, शरद पवार गेले, अनेक नेते जाऊन भेटून आले. ज्यांचं अस्तित्व पण नाही ते लोक पण तिथं जाऊन आपलं अस्तित्व दाखवून आले. ज्यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही असे अनेक छट्टर पट्टर नातेसुद्धा जाऊन दीपकला भेटून आले आणि स्वतःचा फोटो टी व्हीवर पाहून आनंद मानायला सुरुवात. उत्तर प्रदेशमधले अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी अजूनही जंतर गेले नाही, पण त्यांना एक लक्षात आलं की जर अभिजित दिपके मोठा झाला आणि राजीनामा घेण्याचं जर क्रेडिट त्याला मिळालं, किंवा जे वांगचुक म्हणून होते, सोनम वांगचुक, तर त्यांचीसुद्धा एक हिस्ट्री सांगतं की सोनम वांगचुक लडाखचे आहेत. 2007मध्ये याच काँग्रेस पक्षाने त्यांना लडाखच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मार्फत नोटीस दिली होती. अनेक त्यांच्यावर आरोप केले. त्याच्यामध्ये एक नंबरचा आरोप आहे की तुमचं चीनशी संगनमत आहे आणि तुम्ही भारताविरुद्ध कारवाई करता, असं याच सरकारने त्यांच्यावर केलेला आरोप आहे. त्यांना पूर्वी अटक पण झालेली आहे की त्यांनी लडाखच्या जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परदेशी चलनाचा वापर केलेला आहे, परदेशातून त्यांना मोठं फंडिंग येतं, त्याचा ते गैरवापर करतात, देशविघातक कार्य करतात, म्हणून त्यांच्यावर अनेक आरोप. त्यांना ते जामिनावर मुक्त, मध्ये अटक होते महिना 2 महिने, जामीन मिळाला ते बाहेर. अशा माणसाच्या हिस्ट्रीने त्यांनी उपोषण चालू केलं, मग त्यालाच पाठिंबा याच काँग्रेस सरकारने दिला. आता तुम्ही पहा गंमत की ज्या माणसावर देशद्रोहाचे आरोप काँग्रेस सरकार करतं, त्याच माणसाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत गोंधळ घालत आहे, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहे की ज्याला हाय सिक्युरिटी म्हणतात, तिथं 5पेक्षा जास्त लोकांना जाणंसुद्धा बंधनकारक आहे, तो गुन्हा आहे. आता या कॉक्रोच जनता पार्टीचे काय केलं की 20 तारखेला संसदेचं अधिवेशन चालू, आम्ही संसदेला घेराव काढू. तो संसदेच्या 200 मीटरच्या परिसरामध्ये लोकांना येता येत नाही, तरी सरकारी परवानगी तुम्ही या आणि निदर्शनं करून निघून जा. तर जो मार्ग त्यांना मंजूर दिला होता त्या मार्गाने न जाता ते छुप्या रोडने बाजूने आळू डायरेक्ट मकर गेट म्हणून जे आहे तिथे 100 मीटरपर्यंत ते आतमध्ये आले. म्हणजे संसदेपासून 100 मीटर किती अंतर, परवानगी नाही आहे ना. आज उद्या जर हे आक्रमक झालेले विद्यार्थी नव्हतेच त्याच्यामध्ये, पण आता झालेले जे बाकीचे लोक होते ते संसदेत घुसले असते, काही संसद सदस्यांना मारहाण झाली असती, त्यांच्या जीवाला घात झाला असता, तर केवढं मोठं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी झाली असती. आणि या सरकारची बदनामी करण्यासाठीच हे लोक राजकीय पक्षाने त्यांना फुसलं. मला सांगा की तामिळनाडूतून आले, राजस्थानातून लोक आले, महाराष्ट्रातून लोक आले, या लोकांना हे छुपे मार्ग काय माहिती आहे? ज्यानं मार्गदर्शन करणारा कोणीतरी दिल्लीतलाच माणूस बसलेला होता की तुम्ही या मार्गाने संसदेच्या जवळ या आणि डायरेक्ट घुसण्याचा प्रयत्न करा. जो सरळ मार्ग तुम्हाला दिलेला होता त्या मार्गाने तुम्ही त्या आलेला नाहीत. तर त्याच्यामागं मोठं राजकारण या विरोधी पक्षाचं खेळण्यात होतं की त्यांना काहीही करून मोदींना बदनाम करायचं, मोदी सरकारला बदनाम करायचं आणि देशामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न करा. बांगलादेश, नेपाळ इथं जे असं विद्यार्थ्यांनी आंदोलन करून सरकार बदललं, तसं भारतामध्ये घडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, त्याच्यात यश आलं नाही. तर मग याच काँग्रेस पक्षाने सुरुवात काय केली, तर प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांच्या विद्यार्थी युनियनमार्फत निदर्शनं चालू केली. विद्यार्थ्यांना विचारलं तुम्ही कशासाठी निदर्शन करता, त्यांना काय सांगतात का नुसतं सांगितलं निदर्शनं करा, 500 रुपये द्यायचे, पोरं घेऊन यायचे. पोरांना काय होतं, आता आज सुद्धा जंतर मंतरवर
करोडोचा खर्च होतो, करोडो रुपये. सकाळी नाश्ता येतोय, नाश्त्यामध्ये पहा पराठे आहेत, काय गुलाबजांबू आहे, सगळे आहे. दुपारच्या जेवणावर सुद्धा पंचपक्वान्न आहेत. रात्रीच्या जेवणाला बिर्याणी आहे, दूध आहे, चहा कॉफी सगळं चालू. मग 20-25 दिवस झाले. हा खर्च कोण करतं? अभिजित दिपके करतोय का? त्याची झुरळ पार्टी करते का? नाही. तर यांना परदेशातून पैसा येतो. म्हणजे हे जे आंदोलन आहे हे परदेशाने चालवलेलं लोक कसं आहे हे तुम्हाला मला समजून सांगायचं आहे. त्याला आपल्या भारतातले राजकीय पुढारी बळी पडतात. ते त्यांना समजत नाही की आपण मोदींना विरोध करता करता भारताला विरोध करतोय, भारताचं नुकसान करतोय, भारताच्या विरोधात कारवाईला आपण खतपाणी घालतो. आणि त्याच्यामुळं हे आंदोलन बंद करणं सरकारने केलं तर पाहिजे. सरकार का ॲक्शन घेत नाही याच्या मागे सुद्धा खूप वेगळी कारणं आहे, ती मी तुम्हाला नंतर एकदा समजून सांगेल. खूप वेळा राग येतो ना आपल्याला की मोदी ॲक्शन का घेत नाही. पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर बंदी असताना राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी खासदार, मंत्री, मुख्यमंत्री 2 राज्याचे आले होते, त्यांना अटक का केली नाही? त्यांना सोडून का दिलं 3 तासानंतर? ते याच्या मागं सुद्धा काही भूमिका आहेत, ते सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. अभिजित दिपके जर परदेशातून पैशाच्या जीवावर जर आंदोलन चालवत असेल तर त्याला अटक करून तुरुंगात का टाकत नाही? जनतेसमोर हे सगळं का आणत नाहीत? असा सामान्य माणसाला प्रश्न पडतो. तर त्याच्या मागं सुद्धा एक महत्त्वाची घटना अशी आहे की लोकांच्या समोर यावं की यांना पाठिंबा देणारे हे लोक मोदींना विरोध करता करता भारताचं कसं नुकसान करतात आहे, भारताच्या विरोधी शक्तींना, शत्रू राष्ट्रांना कसं म्हणतात. आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला की पाकिस्तानचे लोक भारतीय सैन्याचा पोशाख घालून व्हिडिओ बनवतात आहेत आणि ते सांगतात की आमचा सरकारला विरोध आहे, आमचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा आहे. भारताचा एकही सैनिक कधीही असं देशद्रोही भूमिका घेणार नाही. पण असे 5-6 जणांचे व्हिडिओ बनवले आहेत आणि ते पोस्ट करतात. आपले काही चॅनलवाले सुद्धा दाखवतात सैनिकांचं काय मत. अरे ते खोटे व्हिडिओ आहेत, ते तयार केलेले व्हिडिओ आहेत. ते भारतीय सैनिक नाही आहे, ते पाकिस्तानचा लांबवर झेंडा दिसतोय. ते काही न पाहता सरळ सैनिकांचं मत गेल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणजे न कळत आपण भारताच्या प्रतिमेला धक्का बसवतो. हे न्यूज चॅनलवाले, राजकीय विरोधी राजकीय पक्षवाले यांच्या लक्षात येत नाही आहे. प्रत्येक भारतीयाने कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विरोध केला पाहिजे. ज्या लोकांसाठी तुम्ही आंदोलनाचा केला असा दावा करता त्याच्यामध्ये विद्यार्थी दाखवा, तुम्ही व्हिडिओ पहा. बरेचसे मुसलमान आहे, दाढीवाले, प्रौढ लोक आहेत, म्हातारे लोक आहेत. विद्यार्थी कुठे आहेत? ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल परीक्षेचा त्रास झाला ते विद्यार्थी त्याच्यामध्ये कुठं आहेत? तर हे सगळे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते, JNU युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, हे सगळे गोळा होऊन आम्ही विद्यार्थी आहोत या नावाखाली सरकारला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. की काहीही करून जर आपण मतदानमध्ये तर मोदींना हरवू शकत नाही तर निदान अराजक माजून तरी मोदींना बदनाम करू. कारण येत्या 4-5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये या 2 मोठ्या राज्यात निवडणुका आहेत. त्या निवडणुकांवर परिणाम व्हावा, भाजप निवडून येऊ नये याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. तर आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला हे माझं म्हणणं पटतंय का? अवश्य कॉमेंटमध्ये चांगल्या भाषेमध्ये लिहा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा अवश्य क्लिक करा. रामकृष्ण.